Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and here it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. मी चाललो आता क्लिनिकला, मग हॉस्पिटल, मग परत क्लिनिक. सो पूर्ण दिवस बिझी राहणार आहे. रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे, नाश्ता रेडी झाला आहे अँड नाईसाला आराम आहे. नाईसाला सुट्टी लागली आहे, आई पण आराम करत आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड यस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड यस, लिव्ह लाफ. गुड मॉर्निंग. नाश्ता चपाती आहे आज. मी जो तुझं संध्याकाळचा नाश्ता घेतला. टिफिन रेडी. सो सकाळपासून काही ना काहीतरी कामं चालूच असतात. त्याला बिलकुल सुद्धा एक असा फुल स्टॉप नसतो. म्हणजे जरी विचार केलं की आता जरा थोडंसं शांततेत बसू, तेवढ्यात काही ना काहीतरी एक नवीन काम येतच. सो सगळं काही आवरल्यानंतर नायसाचा अभ्यास वगैरे घेतलं. एनिवेज, मला तुमच्याबरोबर एका प्रोडक्टचं रिव्ह्यू शेअर करायचं आहे. ट्रस्ट मी, मला खूप आवडलं आहे. ह्याच्या आधीसुद्धा मी तुमच्याबरोबर हा रिव्ह्यू शेअर केलेला आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की जरी आपलं घर कितीही नवीन दिसत असेल, काही ना काहीतरी गोष्टी अशा असतात ज्या बिघडायला लागतात. त्या टायमाला असं कोणता प्रोडक्ट आहे जो आपण घरच्या घरी यूज करू शकतो आणि इमिडिएटली तो आपल्या म्हणजे लगेच तो चांगला होऊन सुद्धा कामाला लागू शकतो. सो ज्या प्रोडक्टचं मी तुम्हाला सांगते ते आहे WD-40. अमेझिंग प्रोडक्ट आहे. कोणतीही गोष्ट तुमच्या घरात खराब झाली असेल, हे एका स्प्रेने एवढं काम करून जातं ना. आपले डोरचे हिंजेस असो किंवा बॅग, आपली जी बॅग असते त्याची जी झीप असते ती कधी कधी उघडत नाही, ते असेल किंवा लॅचचा इश्यू असेल किंवा विंडोचा इश्यू असेल, असे खूप काही छोटे छोटे इश्यूज एका पॉईंटनंतर, एका टायमानंतर घरात आपल्याला आढळायला लागतात. आणि मग त्या टायमाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण कोणाला कधी बोलवायचं हे पण आपल्याला कळत नाही. तर त्या टायमाला हा जो प्रोडक्ट आहे हा खूप युजफुल आहे. इवन त्या दिवशी जेव्हा आमचं ड्रेनेजचं पाईपचं काहीतरी इश्यू झालेलं, तर त्या प्लंबर दादांनी सांगितलं की मी लगेच जाऊन येतो, मला एक स्प्रे घेऊन यायचं आहे, कारण ते काहीतरी उघडत नव्हतं. तर त्यांना मी असंच विचारलं की तुम्हाला कोणता स्प्रे हवा आहे, तर ते म्हटले की WD-40. मी बोलली माझ्याकडे आहे, कारण मला तो लागतोच काही ना काहीतरी गोष्टींसाठी. तो खरंच युजफुल आहे. तो स्प्रे मारून ते लगेच चालूसुद्धा झालं. सो एक्झॅक्टली हे कसं काम करतं ते मी तुम्हाला आता दाखवते. सो आपल्या सगळ्यांकडेच एक अशी सीझर असते जी एका पॉईंटनंतर गंजून जाते. त्याला कितीही प्रयत्न केलं तरी ती काय ओपन होत नाही. जसं की तुम्ही आता इथे बघू शकता, ती ॲक्च्युली ओपन होत नाही. काही नाही, ते फक्त एका पेपरवर तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला WD-40 स्प्रे करायचं आहे. थोडंसं 10 मिनटं थांबा, त्यानंतर स्क्रबरनी त्याला स्क्रब करा आणि मग नंतर पुसून घ्या. अँड जस्ट सी द मॅजिक. काहीही एफर्ट्स लागत नाही, ते इमिडिएटली काम करायला लागतं. त्यानंतर तुम्ही हा जो स्प्रे आहे हा ब्रास युटेन्सिल्सवर सुद्धा यूज करू शकतात. काही नाही, तुम्हाला तसंच स्टेप्स फॉलो करायचे आहेत. WD-40 जे आहे ते स्प्रे करा, 10 मिनटासाठी ठेवा, त्यानंतर त्याला स्क्रब करा आणि मग वाईप करा. अँड यू कॅन सी की ह्याचं बिफोर आणि आफ्टर किती दोन्हीसुद्धा वेगळे दिसत आहेत. त्यानंतर हे नळ, आपल्या सगळ्यांकडे सेम सिच्युएशन असते. हार्ड वॉटर स्टेन्समुळे नळ लवकर खराब होतात. त्यासाठी आपण WD-40 स्प्रे करायचा आहे, 10 मिनटं ठेवा, त्याला स्क्रब करा, त्यानंतर साबण पाण्याने त्याला वॉश करा अँड जस्ट वाईप इट. अँड नाव यू कॅन सी द मॅजिक. बघा, डिफरन्स तुम्हाला स्वतःहूनच कळत आहे की किती व्यवस्थित आणि किती न्यू ते दिसतं आहे. सो बघितलं किती युजफुल आहे. काही करायचं नाही आहे, स्प्रे करायचं आहे, स्क्रब करायचं आहे आणि वाईप करायचं आहे आणि इमिडिएटली तुमचं जे काही काम आहे ते परत एकदा नव्यासारखं होणार आहे. सो जे इनकेस तुम्हाला कोणाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे, किंवा तुम्हाला तुमच्या नियरेस्ट हार्डवेअर स्टोअर और ऑटो स्टोअर्सवर सुद्धा मिळेल. फ्रॉम क्लिनिक रचनाने मला पिक केलं आहे. थँक्स टू हर. थँक्स काय द्या. कशाला बोलायचं मला हेच समजत नाही. कधी कधी बोलतो की नवरा बायको थँक्यू, सॉरी नाही बोलायला पाहिजे. हो, पण कधी कधी आपण थोडंसं आपलं नाही ते तर एक्सप्रेस केलं तर अजून छान असतं. मी त्याला म्हणते, मी पण त्याला थँक्यू बोलते. तेच ना, तू मला ऑर्डर करायला लावले, मी ऑर्डर केलं ॲमेझॉनवर आणि मग म्हणते किती पे करू तुला. मी म्हणलो असू दे. नाही आहे काय झालं मी सांगते. मला उद्याच्या उद्या डिलिव्हरी पाहिजे.
तर माझ्या अकाउंट मध्ये प्राईम ऍक्टिव्ह नाहीये. लाईक मी माझा अकाउंट ओपन ठेवलाय, ह्याचा नाही केलाय. तर ह्याच्या अकाउंट मध्ये पण तर प्राईम वालेच एक दिवसात येतात ना अमेझॉन वाले. म्हणून मी ह्याला बोलली की हे ऑर्डर कर, आणि स्टार्टिंगलाच बोलली जेवढे पैसे होतील ना मी तुला ते देईल, कारण हे मला हवंय ना प्रोडक्ट असं. तर मागवले वगैरे यांनी. मग मी ह्याला बोलली की सांग ना किती पेमेंट झालाय. तो म्हणतो की नाही कशाला, काय बोलला रे तू, राहू दे. माझा रिप्लाय होता बापरे एवढं प्रेम. त्याच्यावर मी काय रिप्लाय नाही केला. हे बंद झालं काय? काय आईला थोडे स्नॅक्स घ्यायचे. आता ते उद्या येईल मी सॅटरडे. उद्या फरसाण आणशील तू? कोणता फरसाण पाहिजे? आईला फरसाण पाहिजे. चालेल उद्या मी जाईल, कारण आपल्यासाठी पण घ्यायचं. ओरडावाला नाही एवढा आली बिचारी. अरे तिथे होते ते तो दादा. तुझ्यासाठी आली का माझ्यासाठी आली? ऑब्विसली तुझ्यासाठीच आली, पण ओरडा ते आता तिथे दादा दिसले ना, मग मी त्यांना विचारलं तर ते म्हणतात की नाही संपलंय. मग मला होप्स आले की एक तरी बघूया आपण, ट्राय मारूया असं. ते नाही ग, चलो बिझी बिझी. चलो दिवसानंतर दोघांचं रोज जातो हल्ली वॉकला. तसं नाही, मला घ्यायला आली असं. वॉक को जाना है की नहीं? तुझ्यावर आहे. बारीक झाली आता फोटोजमध्ये तुझ्या ड्रेसेस घालेल तेव्हा. चलो जेवण रेडी झालं आहे. जेवण फक्त माझ्यासाठी आहे, रचनाचं ऑलरेडी झालं. उद्याची तयारी नाही सर्व पाहिजे. शेंगा, भूक लागले भूक लागले भूक लागले. ऐसाचं एक चॉकलेट आपण कमी केलं आहे, स्वीट्स. तरी तिला मध्ये मध्ये क्रेविंग होतेच. सो इट्स खूप इम्पॉर्टंट आहे शुगर कंट्रोल करणं, नाही तर मग काय ना काय चालूच राहतच. तरी ती आधी पण काय एवढी नव्हती खात, जेव्हा बाहेर गेलो तरच खायची.